मॉर्निंग मित्रांनो. आज खूप दिवसानंतर जवळजवळ वर्षभरानंतर मी आणि माझ्या मित्रांची कुठेतरी जायचं ठरलेलं आहे. आपण आता एकेकाला पिक करूया. वाजले सकाळचे 5:30 गेलेले आहेत. निघायचं ठरलं होतं 5:30ला. थोडस मागे पुढे झालं. इट्स ओके. 10 ते 15 मिनिटांनी जास्त फरक नाही पडत. आपण कव्हर करू शकतो. आम्हीच आपल्याला मिळालेलं आहे तिथे. जी बॅग आहे ना पाठची, जरा उचलून आहे ना मागे लटकव, तुला जागा होणार बघ. अरे करतो मी तसं. थोडा टाइम दे मला. मागे लटकवलीस बॅग? पहिल्यांदा म्हणजे कधी निघाल्यानंतर थांबायची गरज नाही पडली आम्हाला. ऑन टाइम निघालोय. म्हणजे तरी 15 मिनिटं लेट झाले आपल्याला, पण ठीक आहे. एक चांगलं आहे की पाऊस पण नाही आता. चिक्कल झालाय. जवळजवळ बरोबर वर्षानंतर आपण ट्रिपला चाललोय. म्हणजे गेल्या वर्षी याच महिन्यात 20 आय थिंक 15 तारखेनंतर आम्ही गेलो होतो देवगड, कणकवली, मालवण पूर्ण नाही म्हणता येणार, कोकणात. आणि बरोबर वर्षानंतर आम्ही 4 जण चाललोय. एक लास्ट टाइम जो होता तो मित्र म्हणजे आमचा मयुरेश भोगले गोट्या, या टायमाला नाही आहे. कारण की त्याचं लग्न झालंय नुकतंच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात. तर तो वाईफ बरोबर फिरायला गेलाय. आणि हे आपले दुसरे मित्र लोक आलेले आहेत. गणपती बाप्पा. आता आपण आलोय कुठे? कलिनाचा खाली रस्त्याला हा ब्रिज आहे. तो आपल्याला ऍक्च्युली पकडून जायचा होता, पण आपले अति महान मित्र आहेत, त्यांनी खूपच मजेदार गोष्ट अशी केली आहे. सकाळ सकाळ राईडला निघायचा प्लॅन आपला होता आणि रात्री आम्ही इन्फॉर्म केलं होतं की गाडीत पेट्रोल भर. आणि आमची महान हस्ती पेट्रोल चोरीच्या भीतीने रोज 100-150 रुपयाचं पेट्रोल टाकून कामाला जातो आणि म्हणतो मी महिन्याला 40,000 पगार कमवतो. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणतील लोक? कमेंट नक्की करा त्याच्यावरती. याच्यामुळे आता थोडा पाऊस मला वाटतं चालू झालेला आहे आपल्याला. आपण इकडे आता पोहोचलोय. काय म्हणतात आपण सिग्नलला, मानसून सिग्नलला इकडून डावीकडे वळलो की आपण जाऊ वाशी ब्रिजला. एकदा वाशी ब्रिज लागला की मग तिथून आपण सुसाट. सिग्नल नाहीये ना. आपण आता आलो आहोत वाशी ब्रिजला. आता इथलं एक काम जे चालू होतं ते बंद आता पूर्ण ओपन केलेलं आहे. पाहू शकता 2004 लेन झालेत. मस्त खूप मोठा झालाय ब्रिज आता. त्यामुळे जे पूर्वी ट्रॅफिक व्हायचं त्याला थोडाफार कमी झालेला आहे. हा आपला बापर्डेकर रेनकोट घालून तयार होतोय. आपली ओळख दाखव. अमित काडे आणि धवल पटेल.
ह्याच माणसामुळे आमची प्लॅन कॅन्सल होता वाचली. हायवे आहेच रे. हा बस. आणि तू डोक्यावरती हे का घालून बसलाय? ते भिजलं तर भारी पडणार आहे तुला. अच्छा, केस आहेत का पण? ओके, मग आम्ही चल असं आपला एक फोटो काढ मस्तपैकी. आता आपण इथे टी ब्रेक साठी थांबलोय कळंबोलीला आणि आपले मित्र खेडे लोक. हा बापडेकर रिक्षा, ते माहिती आहे ना, मांदेली तो आहे. इथे 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊया, चाय पिऊया आणि पुढे जाऊया. I'm the last one to die. आणि अशा पद्धतीने पाहू शकता आपला ट्रिपचा पहिला पावसाची सुरुवात झालेली आहे. एवढा जोरात नाही पण तरी पण काय असा पाऊस आला हा की थोडा स्पीड आपली सोय होते, विजिबिलिटी थोडी कमी होते. डोळ्यावरती सतत पाणी पडतं. समोरचा नजारा तुम्ही पाहू शकता की सुंदर हे झाले. हो हो हो, पाठीमागे क्लाउन येते, क्लाउन. आणि बघू दे किरण. आता चौक वरनं लेफ्ट घेतला आहे टुवर्ड्स कुठे कर्जत. केरळला माझ्या मित्राच्या घरी. आणि अशा पद्धतीने आपण केरळच्या जवळ आलेलो आहोत. आपल्या डावीकडे आहे जातो तो रस्ता, माथेरानला जातो. पब्लिक बस चाललं कसं, इको 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 सगळ्या. पुढे जाऊन लेफ्ट मारला तर जाणार नेरळ स्टेशनला. इथून राईटला जायचं आपल्याला अमितच्या घरी आणि त्याच्यात साईडला लेफ्ट आहे जिथून आपण जाऊ शकतो सगुना बाग आणि पुढे जे गाव आहेत तिथे. नाश्ता करून झालं, चला आता अमितचं घर गाठूया.
पाहू शकता आपण आता अमितच्या घरी पोचलेलो आहे. हे त्याचं घर आहे. आपण याची थोडीशी टूर देऊया. हा त्याचा डोर आहे. हे बाहेर काढून आहे. हे घर पाहू शकता जस्ट आता पुन्हा पेंट केलं त्यांनी. ही गॅलरी जिथून आपण आत्ता व्ह्यू पाहू शकतो बघा. हा सुंदर डोंगरांचा व्ह्यू. खाली बाईक्स आपल्या पार्क केलेल्या आहेत पार्किंगमध्ये. हे किचन आणि हे सगळं एरिया. 1 रूम 1 RK घेतलेला आहे आणि हे वॉशरूम. आतमध्ये मला वाटतं धवल गेलेला आहे. पापडेकर काय म्हणताय मग, कसं वाटतं तुम्हाला आता इथे येऊन? मस्त वाटतंय. आपण निघालो होतो एक्झॅक्टली 5:30 पावणे 6ला आणि आता टाईम झाला आहे पाहू शकता तुम्ही 8:45. आरामात झालं तरी टायमात पोचलं आहे. मग घराचे मालक काय म्हणताय? हां, त्यानंतर थोड्या वेळानं आपण ते मामांनी बोलवलं आहे तुझ्या तिकडे जाऊया स्पेशली कॉफी पिण्यासाठी. ठीक आहे, स्टीव. तर आता इथे आमचे मामा पण आपल्याला भेटलेले आहेत. मस्त त्यांच्या घरी बसून आपण कॉफी पियालो आणि आता चाललोय आपण वॉटरफॉल्स आणि डॅम वगैरे जे काही म्हणजे एक्सप्लोअर करायला इकडे नेरळमध्ये. पाहू शकता त्यांची जिक्सर आहे. काय पावसाने जरा जोर धरला आहे. सगळे आपण शॉर्ट वरती आणि वगैरे चाललो आहे. थोडासा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. मस्त वाटतंय, जरा रिफ्रेशिंग. आमचे 2 चंगू मंगू मागे आहेत. आपण जाऊन आलोय मामा. आता सुट्टी वगैरे असते तेव्हा ते म्हणजे फिरत असतात. एक्सप्लोरर आहेत ते, आवड आहे त्यांना. पाहू शकता आपण हे 8 रस्त्याला आहेत, गावचे रस्ते आहेत. त्यांनी चाललोय आपण आणि आपल्या ज्या प्लेसला जायचं तिथे. म्हणजे जवळजवळ नेरळ स्टेशन पासून पण हे 25 ते 30 किलोमीटर आतमध्ये आहे. पण इथले रस्ते व्ह्यू पाहता एकदम छान वाटतंय.
याच्यावरती चालतो थोडासा ऑपरेटिंग आहे. काय करूया वरती जाऊया ना. हा जाऊया ना थोडंसं. हा चढवणार ना. ऑफरोडिंग पॅच आहे आणि आपल्याला हे काय आहे रिस्की असं झालंय कारण की आपली गाडी आहे क्रुझर आणि त्याचे आहे स्पोर्ट्स बाईक आहे. अरे तो अमित तो पाडेल रे अमित. आणि तो पाडते है ना. ट्रेकिंग करता करता पाऊस सुरू झालेला आहे. मस्त वाटतंय. मोदी ए बाबा प्रॅक्टिस करावं लागणार. मोदीचे गाववाले इकडे आहेत. मजा मा पाहू शकता इथे गड्याच्या आपण थोडा आता अजून जवळ आलो आहे. अजून किती ट्रेक आहे तो बघावं लागेल. तिथे परत पाहू शकता इथे शेती आहे. तिथे भात शेती नांगरणी चालू आहे. आणि हे आपले मित्र काय म्हणतो अजून एक तास जास्त नाही. सोबतच बघा इथे छोटे छोटे कसे डोंगर आणि हे छोटे छोटे पाण्याचे धबधबे. आणि वाट बघा पाहू शकता चालू केली. आपण चाललो आहोत खरं म्हटलं तर प्लेस हिडन प्लेसचं नाव आहे त्या कोथळीगड कर्जतमध्ये. कोथळी गडावरती चाललो आहे आपण. हे मस्त जंगलातनं थोडं वाट आहे आणि आता पाऊस नाही आहे त्यामुळे जरा गरमीने आणि घामाने थोडी हालत खराब झाली. ॲक्च्युली ह्याच्या पायथ्यापर्यंत आपण व्हेकल घेऊन येऊ शकतो पण मध्ये जे चढण आहे तिथला रस्ता थोडा खराब आहे. तर आपल्या रिस्कवरती घेऊन येऊ शकता गाडी. आणि जर ॲडव्हेंचर कॅटेगरीमधली गाडी असेल तर उत्तम कारण की ती इझिली येऊ शकते. चढायला सुरुवात केली आणि पाऊस चालू झालाय आणि सगळ्यात मोठी चूक केले हे नॉर्मल शूज घालून आले पावसाळी. आपल्याला थोडा त्रास देणार आहे. कसं आहे जास्त डिफिकल्ट नाही पण तरी पण काळजीपूर्वक यावं.
रेग्युलर नॉन ऍक्टिव्हिटी करणाऱ्या माणसाची हालत. हो, तुम्ही पाहू शकता आपण अर्ध्यावरती आलोय. थोडंसं डिफिकल्ट आहे पॅच. लहान मुलं पण येतात इथे, पण थोडा नवख्या लोकांसाठी थोडंसं डिफिकल्ट आहे. आणि आमच्यासारखे जे कॉर्पोरेट मजदूर आहेत जे कधीतरी बाहेर पडतात. हा हा, हे बघा यांची एक्साइटमेंट. 4 वर्षांतर बाहेर आलेत. पावसाळी बेडका. काय म्हणणार अमित? हे जरा अमित फोटो काढ. पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे. हे मध्ये पठार सारखं दिसत आहे, त्याच्या पलीकडे अजून खाली आहे. आपण किती वरती आलं समजत असेल. सतत पाऊस पडत असल्यामुळे आम्ही काही जास्त शूट न करता पुढे पुढे चालत गेलो. आणि कारण की थोडी वाटही निसरडी झाली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की वरती जाऊनच मी जे काही आहे ते व्हिडिओ शूट करावा. त्यातच आमच्या मित्राने अशा एका वाटेने नेलं तिथून चढणं थोडंसं डिफिकल्ट झालं होतं. तर आपण आता वरती गेलो ते पाहूया. खूप हालत खराब झाली. आणि आमचा गाईड सुधीर वापर्डेकर यांनी अशा रस्त्याने आणला आम्हाला की विचारू नका. एक पाऊल चुकीचा पडला असता डायरेक्ट घडघडत खाली. म्हणजे काय झालं नसतं, पण हातपाय नक्की मोडला असता. पण हा व्ह्यू बघितल्यावरती चांगलं वाटतं. अमित काय म्हणणार? आणि त्यात आमचे महाराज फ्लिपफ्लॉप घालून आलेले आहेत. म्हणजे आमचं अनएक्सपेक्टेड होतं. ट्रॅकिंगला यायचा काही विचार नव्हता. वॉटरफॉल किंवा वॉटर पॉइंटला जायचं होतं, पण फुल डे होता आपला, तर म्हणूया चला ट्राय करूया काहीतरी. त्यानंतर तुम्हाला एक टाइम लॅब दाखवतो आपला जे काय व्ह्यू आहे ते. ठीक आहे, बाय. जय हिंद जय महाराष्ट्र. जवळ करू बोलू शकतो. थांब आलो जरा.
गड छोटासाच आहे पण सुंदर आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे जे आता पांढरं पांढरं दिसतंय ते खरं म्हटलं तर धुकं आहे. या कॅमेरा तेवढा कॅप्चर करू शकत नाहीये पण सुंदर आणि विहंगम दृश्य आहे. बघा. आणि आमचा रायडर ट्रॅक्टर गाईड तो कोण आहे तो हा बघा. या रस्त्याने एकदम सुंदर सुरेख चांगला रस्ता होता आणि हा आमचा अतिशाणा आम्हाला कुठून घेऊन गेला तुम्हाला दाखवतो मी. हा बघा. सोपा. आणि ही खाली दरड. तुम्ही ही दरड खाली कोसळत येऊन थोडासा वाट झाली ती पण खूप खूप रिस्की वाट आहे. आम्ही हा आणि ऍक्च्युली ही वाट आहे समजत नाही ते त्याला हे केलं पाहिजे ते वाटाड्या हे बरोबर नाही केलंस. हे बघा ते अर्ध्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता पण पुढे खूप स्टीफ आहे आणि धुकं बघा. जस्ट आता इथून खाली उतरलो हे समोर धबधबे मोठे एवढे सुंदर आहेत पण कॅमेरात कॅप्चर नाही करू शकत आहे. हा पहा कोथळीगड. अजूनही वरती ढगाळ वातावरण आहे. आता वाजले आहेत 3:15. बरोबर 11:30 आम्ही जिथे बाईक पार्क केल्या तिकडून चढायला सुरुवात केली होती आणि आता पुन्हा रिटर्न आलोय. आणि हे आमचे चोर मावळे आलेत खाली. हा कोथळीगड सर केलेला आहे तर हे काय म्हणणं आहे गड केला आपला लास्ट काय म्हणणार असं वाटतं. मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन येणार आहे. पुन्हा येणार ओके नक्की. चला तर शेवटचा एक नजर बघूया आणि इथनं निघूया. बाय. आजचा सेकंड आणि लास्ट पॉइंट हा पहा सोलानपाडा धबधब्याला आलो आहे आपण. तिकडून निघालो तेव्हा गोप्रोची बॅटरी थोडी डेड झाली आणि पाऊस पडत असल्यामुळे मोबाईल काढायला भेटला नाही त्यामुळे मधला काही शूट नाही केलं आहे. आता डायरेक्ट सोलानपाडा पाहू शकता. पाठीमागे किती धबधबेच धबधबे आहेत आणि वरती ढगांची चादर आहे. ॲक्च्युली इथे पाहू शकता तुम्ही डोंगर आहे पण तो धुक्यामध्ये दिसेनासा झाला आहे. तर थोड्या वेळात आपण पाण्यात मजा करूया. थोडा वेळ पाण्यात मजा करूया आणि मग रिटर्न जाऊया. आणि आपले मित्र मंडळी जायची तयारी करत आहेत पाण्यात. वा हाय गाईज हाय गाय. चला पोहायला काय अर्धा 15 तास 15 मिनटं काय जे काय भेटेल एन्जॉय करून घ्या. दिवसभराचा थकवा काढून घेऊया. चला
आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. पुतळीगड आणि मुलांपाडा धबधब्यावरनं आपण आंघोळ करून आता निघालोय रिटर्न अमितच्या घरी. अमितचं घर कुठे आहे? हजारीनगर. बिल्डिंगचं नाव नको सांगूस, फक्त अमितचं घर.